फक्त 100-200 रुपयाची क्रीम आणि त्याची किंमत तुम्हाला आयुष्यभर मोजावी लागते। नमस्कार, मी डॉक्टर उषा। आज आपण बोलणार आहोत ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स, जे फेअरनेस क्रीम म्हणून सर्रास वापरले जातात। ओपीडीमध्ये पुन्हा पुन्हा असे पेशंट्स येतात, त्वचेची स्किन पातळ, चेहरा लालसर, पिंपल्स वाढलेले आणि डाग पहिल्यापेक्षा अधिक जास्त वाढलेले। याचं कारण काय? स्वतःहून वापरलेली ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम। ट्रिपल कॉम्बिनेशन क्रीम्स कोणत्या कोणत्या असतात? तर त्यातल्या काही क्रीम्स मेलामेट, स्किन शाईन, स्किन लाईट, यामध्ये हायड्रोक्विनोन, ट्रेटिनॉइन आणि स्टेरॉइड असतं। सुरुवातीला स्टेरॉइडमुळे सूज कमी येते, चेहरा गुळगुळीत दिसतो, उजळपणाही वाढल्यासारखा वाटतो। पेशंट्सना वाटतं ही क्रीम किती छान रिझल्ट देते, डॉक्टर किंवा कॉस्मेटॉलॉजिस्टकडे जाऊन सुद्धा मला असा रिझल्ट मिळाला नाही। पण होतं काय? या क्रीम्समुळे त्वचा हळूहळू डॅमेज होते। काही महिन्याने चेहऱ्याची स्किन हळूहळू पातळ होते, त्वचेमधल्या बारीक रक्तवाहिन्या विजिबल होतात, त्वचेवरचे डाग आहे त्यापेक्षा अधिक गडद दिसू लागतात, खूप पिंपल्स येतात, इचिंग होतं आणि चेहऱ्यावरचे केस सुद्धा वाढतात। जोपर्यंत आपण ह्या क्रीमचा वापर करतोय तोपर्यंत असलेले डाग, पिगमेंटेशन खूप कमी झाल्याचा भास होतो, पण खरं तर हे फक्त हाईड केलं जातं। जेव्हा आपण या क्रीम्स बंद करतो तेव्हा आहे त्यापेक्षा हे डाग गडद दिसतात। म्हणून स्वतःहून किंवा मेडिकलमधून अशा क्रीम्स घेऊन वापरू नये, कारण या काही फेअरनेस क्रीम्स नसतात। या योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठराविक कंडिशनसाठी, काही विशिष्ट त्वचेच्या समस्येसाठी योग्य ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करूनच वापरले जातात। खरं तर प्रॉब्लेम क्रीममध्ये नाही, चुकीच्या पद्धतीने वापरल्यामुळे, महिनोन्महिने क्रीमचा सतत वापर केल्यामुळे होतो। या क्रीम्समध्ये असलेले इन्ग्रेडियंट्स कसे काम करतात, साईड इफेक्ट कसे होतात आणि या क्रीम्स सुरू असताना काय ट्रीटमेंट प्रोटोकॉल नेमका असतो, हे सगळी माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओ या टॉपिकवर आपण करू शकतो। अशा सायन्स बेस्ड स्किन रिलेटेड माहितीसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। ग्लो द राईट वे।